इथं मी आता 3 आंदोलनाला भेट दिली। हे लाडके भाऊ आहे, ठीक आहे, म्हणजे लाडक्या बहिणी जशा निर्माण केल्या तसे लाडके भाऊ असे तर अनेक आहे, पण मोजके बोटावर मोजण्यासारखे घेतले। जसे काही BJPचे प्रवक्ते उभे करायचे, ठीक आहे, 11 महिन्याची योजना होती, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आम्ही वाढवून देतो म्हणे। हे सरळ सरळ या पोट्ट्याले फसवलं, ठीक आहे। बरोबर निवडणुकीच्या अगोदर आपला उल्लू सरळ करण्यासाठी शासनाने ही योजना लागू केली। दुसरं आंदोलन जुन्या पेन्शनचं आंदोलन होतं, ठीक आहे, ते तर अनेक दिवसाचं आंदोलन आहे। त्या लोकायले 3000 सुद्धा पेन्शन भेटत नाही, ठीक आहे। इथं आमदार खासदाराले पेन्शन आहे, ठीक आहे, पण तुम्ही शासनात 60 वर्ष काम करा, तुम्हाला पेन्शन नाही। तिसरं आंदोलन होतं जो जिव्हाळ्याचा विषय आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आणि नगरपालिकेच्या महाराष्ट्रातल्या 60,000 शाळा बंद करायला निघाले चोट्ट सरकार। आपल्या गोरगरिबाचे पोरं शिकले नाही पाहिजे। BJPचेच लोक गांजा विकताना सापडले, बरं एकेका राज्यात नाही, महाराष्ट्रात सापडले, MP सापडले। हा गांजा ओरिसाहून येतो, 4 राज्य पार करून येते, 4ही राज्यात मधातल्या BJPची सत्ता आहे। आणि आपल्या देशातले पोट्टे, ठीक आहे, गांजा अफीम, आता ते एक मंत्री आहे MPची, तिचा, ठीक आहे, बहिणीचा नवराही सापडला आणि तिचा भाऊही सापडला, अफीम 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 त्याच्या घरी सापडली। आता मले म्हणायचं आहे का इथं पोट्टे शिकले नाही पाहिजे, गांजा चरसच्या आहारी लागले पाहिजे आणि यायचे झेंडे फिरवले पाहिजे, कारण पोट्टे शिकले तर हे रोजगार मागते ना, मग हे असे आंदोलन करते ना। ही व्यवस्था या देशातल्या BJPच्या सरकारले आणि RSSच्या मेंटॅलिटीची सरकार जे सत्तेत बसले त्याला निर्माण करायचं आहे। हे पुन्हा 2019ची विद्युत सहाय्यकाची भरती आहे,